श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर आज टायटलवरून तुमच्या लक्षात तर आलंच असेल, आजची रेसिपी ही आपण काकडीपासून करणार आहोत. तर इथं मी काय केलेलं आहे, एक मोठी अशी काकडी घेतलेली आहे. ही काकडी आहे ना, अशी हिरव्या रंगाची काकडी आहे. या काकड्या अजिबात कडू नसतात. जर पांढऱ्या रंगाच्या काकड्या घेतल्या ना, जर तुम्ही घेतल्या तर त्या अगोदर खाऊन पहा, कारण ना पांढऱ्या रंगाची काकडी एखादी अशी कडवटही असू शकते. त्यासाठी काकडी काय करायचं, अगोदर खाऊन पाहिजे कडू आहे की नाही. परंतु मी इथे ही हिरव्या रंगाची काकडी घेतलेली आहे ना, ती अजिबात कडू नसते. तर आता ही काकडी काय झालं, मोठी घेतल्यामुळं मी एकच घेतलेली आहे. जर छोट्या साईजमध्ये असतील तर त्या तुम्ही 2 घ्या. तर ह्या काकड्या काय करायच्या, अगोदर त्याच्यावरची साल काढून घ्यायची काकडीच्या, आणि काकडी आहे ना आपल्या खिसणीवर खिसून घ्यायची. तुमच्याकडे बारीक खिसणी असली तर त्याच्यावर खिसून घेतली तरीही चालेल, किंवा अशी खिसणी प्रत्येकाच्या घरात असतीच, त्या खिसणीवर खिसून घेतलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मी काय केलं, आता सर्व काकडी जी आहे ती खिसून घेतलेली आहे. आता मी इथं काय केलं आहे, एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे. रवा कोणताही चालेल, मोठा असो किंवा मोठ्या साईजचा असला तरी चालेल, किंवा छोटा बारीक साईजचा असला तरीही चालेल. आता त्या रव्यामध्ये मी खिसून घेतलेली काकडी घालून घेतलेली आहे. पूर्ण काकडीचा खिस त्या रव्यामध्ये घालायचा आहे, आणि काकडी आणि रवा काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचे. सर्व काकडी आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखा असा. तर आता आपली काकडी आणि रवा इथं मिक्स करून झाला आहे. तर ह्या वाटीच्या साह्याने मी 1 वाटी रवा घेतलेला होता. आता तेवढी वाटी भरून मी इथं काय करणार आहे, ताक घेणार आहे. आता हे ताक काय करायचं, त्या रवा आणि काकडीचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं की नाही, त्यामध्ये थोडं थोडं घालून काय करायचं, मिक्स करायचं आहे. ताक एकदाच टाकायचं नाही बरं का, कारण काय होतं, ताक एक पातळ बॅटर पातळ किंवा घट्ट होऊ शकतं. त्यामुळे जसं लागेल तसं ताक त्याच्यामध्ये घालायचे. बॅटर जर जास्त घट्ट झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाण्याचा वापरही करू शकता. आता या ठिकाणी काय केलं आहे, आपण ताक मिक्स करून झाले. आता आपण त्याच्यामध्ये काय केलं, मी बारीक चिरून घेतलेला असा कांदा घातला आहे. नंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. नंतर इथं मी हिरव्या मिरच्या ज्या होत्या की नाही, 2 हिरव्या मिरच्यांचे काय केले होते, बारीक तुकडे करून घेतले होते, ते घातलेत. आणि आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचे रव्यामध्ये. आता इथं आपले सर्व जिन्नस एकत्रित करून झालेले आहेत. आता आपण शेवटी ह्याच्यामध्ये काय करू, मीठ घालूयात. मीठ घालायचं राहिलं होतं की नाही, त्याच्यामुळं आता मीठ घालून घेऊ, आणि मीठही छान असं मिक्स करून घेऊ ह्या बॅटरमध्ये. तुम्हाला जर वाटलं की बॅटर थोडंसं घट्टसर होतं आहे तर त्यात तुम्ही पाणीही घातलं तरी चालेल. आणि आता आपण हे 15 मिनटं मुरवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथं 15 मिनटं झालेले आहेत. आपण ताटली त्याच्यावरची काढून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी काय करायचं, इथं पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि नंतर आता रव्यामध्ये हा खाता सोडा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे त्या बॅटरमध्ये. खाता सोडा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी सगळीकडे पोहोचेल अशा पद्धतीने. आणि हां, पण खाता सोडा आपल्याला ज्यावेळेस हे आप्पे करून घ्यायचेत की नाही, त्यावेळेसच घालायचं आहे बरं का. आणि आता इथं मी आप्पे पॅन घेतला आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, सर्व जे रखाणे आहेत की नाही आप्पे पॅनचे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे. आणि ते छान अगोदर काय करायचं, असं हलवून घ्यायचं, की जेणेकरून तेल आहे की नाही ते पूर्ण त्या रखाण्यामध्ये पसरलं जाईल. आणि आता यामध्ये काय करायचं, आप्पे घालून घ्यायचे आप्पे पॅनमध्ये. अगोदर काय करायचं, साईडचे आप्पे घालायचेत, कारण आणि शेवटी मधले आप्पे सोडायचे. कारण काय होतं, गॅसची आच आहे ना ती मधल्या रखाण्यामध्ये अगोदर पोहोचती किंवा जास्त पोहोचती, आणि साईडला ती थोडी आच ही कमी असते गॅसची ना. त्याच्यामुळं काय करायचं, साईडचे आप्पे घालून घ्यायचे, आणि मधले आप्पे हे उशिरा घालायचे किंवा शेवटी घालायचे. सर्व
आप्पे आपण आता या आप्पे पात्रामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि काय करायचं आता, ह्या आप्पे पात्रावर आता एक झाकण ठेवायचं आणि हे 5 मिनिट काय करायचं, वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आणि यावेळेस मात्र गॅसची आच आहे ना ती थोडीशी मीडियम करायची बरं का. आता इथं 5 मिनटं झाले, तर आपण आता हे आप्पे आहेत की नाही उलटे पालटे करून घेऊ. आता जसं मी म्हटलं होतं की आतमध्ये मधल्या रखाण्यातले आप्पे आपण शेवटी घालायचे आहेत, पण मग उलटताना मात्र मधल्या रखाण्यातलेच आप्पे अगोदर उलटी पालटी करायचे आहेत. कारण का मी सांगितल्याप्रमाणे गॅसची आच हे ना मधल्या भागावर ही जास्त असते त्याच्यामुळं. आणि साईडचे जे आप्पे असतात की नाही त्याला गॅसची आच एवढी लवकर पोहोचत नाही. त्यामुळं आतले जे आप्पे आहेत की नाही ते अगोदर उलटी पालटी करायचे आणि नंतर शेवटी साईडला जे आप्पे आहेत की नाही ते शेवटी उलटी पालटी करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले आप्पे एका साईडनी छान असे शेकले गेलेले आहेत. एकदम छान असा तांबूस रंग आलेला आहे आप्प्यांना. आता साईडचे पण आप्पे छान असे तांबूस रंगावर शेकले गेलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान असे आपले इथं आप्पे तयार झालेले आहेत. मी पूर्ण आप्पे पॅनमधले आप्पे उलटी पालटी करून घेतलेले आहेत. आपला असा एक पहिला घाणा इथं तयार आहे. अशा पद्धतीने मी सर्व आप्पे तयार करून घेतलेले आहेत. आता उलटी पालटी करून घेतलेत त्याच्यानंतर ही 5 मिनटं काय करायचं ते वाफवून घ्यायचे आहेत. आता इथं हे आप्पे छान असे वाफवले गेलेले आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम टम्म असे हे आप्पे इथं तयार झालेले आहेत. एकदम गुबगुबीत असे हे आप्पे तयार झालेले आहेत आणि मस्त आतमध्येही एकदम आतपर्यंत हे छान असे वाफवले गेलेले आहेत बरं का आप्पे. पण हां, एक लक्षात ठेवायचं की गॅसची आच मात्र इथं मीडियमच ठेवायची. तर अशा पद्धतीने काकडीचे आप्पे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झालेत ते. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.